मग करंज्या करायचं म्हणलं की टेन्शन येतंय. करंज्याचा साठा कोण बनवायचा, करंज्याचं किती सारं कुटाणे राहतात. मग तुम्हालाही टेन्शन आलंय ना, तर ते कुटाणा आता सोडून द्या आणि विसरून टाका. आईनं खास तुमच्यासाठी ही करंजी बनवलेली आहे. तर इतकी सोप्या पद्धतीनं ना साठा करायचा ना, काही टेन्शन नाही. मैद्याचं पीठ चुरायचं, थोडंसं गव्हाचं पीठ घालून मस्त खोबऱ्याचं सारण बनवायचं आणि मस्त अशा करंज्या करायच्या. बघा कशा झाल्यात, एकाहून भारी एक टुमटुम करंजी फुगलेली म्हणतात ना, तशी झालेली आहे. तर चला मग बघूया आपण करंज्या. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघू शकता आज आम्ही करंज्या करत आहोत. आता आपली दिवाळी तर आलेली आहे आणि माझे व्हिडिओ केव्हा येतील मी सांगू शकत नाही, का तर आपल्याला दिवाळीची काम इतकं असते की नाही, सांगूच शकत नाही. इतके काम असतात. तर मी आलं तेव्हा मी टाकत जाईन व्हिडिओ. नक्की बघा व्हिडिओ. तर बघू शकता हे बघा, आपण जे वाळलं, आमच्याकडं आता साध्या भाषेत म्हणलो तर वाळलेलं खोबर म्हणतो आम्ही, आणि हे डेसिकेटेड कोकोनट म्हणता तुम्ही. तर आता हे आणलेलं आहे, विकतच आपण आणून घेतलेलं आहे, आम्ही घरात केलेलं नाही. किलो खोबर आणि एक अर्धा किलो साखर घालायला एकदम परफेक्ट करंज्या होतात हे. आणि तुम्हाला सांगते, हे सुद्धा काही नवीन मुली राहतात त्यांना येत नाही म्हणून पद्धतशीर दाखवत आहे मी सगळे. आणि आता कुठं आपणाला आमच्या गावाकडली पद्धत सांगते तुम्हाला मी. शिदोरी न्यायची असली ना तर ह्याच्यामध्ये रवा घालून भाजतात, पण आम्ही आता रवा घालणार नाही याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता रवा घालणार नाही, काही नाही. आणि असंच डेसिकेटेड कोकोनट, याला काही भाजायचं नाही, काही नाही. हे खूप छान लागते. आता पुन्हा तर आपण तळण्यामध्ये तर जाणारच आहे, त्यामुळे हे असं हे खोबर आणि साखर घालून घेणार आहोत आणि मग काय की विलायची आणि मस्त करंज्या होतात. काही मग कराय, मी हे साखर वाटून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. मग आपण बाकूर तयार होते. बाकूर म्हणतात तुम्ही, सारण म्हणता ना गावाकडे, याला करंजीचं बाकूर म्हणतात. तर हे सारण आपण करून घेऊया. मला आमच्या ह्या व्हिडिओमधूनच काही बोलीभाषा कळून येतील, कोणती कशी बोलतो काय बोलतो ते. तर बघू शकता हे थोडी साखर वाटून घेतलेली आहे, आणखी वाटायची आहे. ही बघा विलायची टाकून घेत आहे मी याच्यामध्ये छानपैकी. आता आपण हे वाटून घेऊया. पूर्ण साखर वाटून घेतलेली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. आमची पद्धत खूप वेगळी आहे, तुम्हाला करंज्या खूप वेगळ्या पद्धतीने बघायला भेटतील. आता बघा तुम्ही, झालं आता हे तयार झालं आपलं सारण. हे मी सांगू का, एकदम साध्या स्वरूपातले करंज्या आहेत. आता निघालं हे सगळं फॅशन. पहिले असंच करत होते, साधं खोबर घ्यायचं आणि मध्ये साखर घालून विलायची घालून करायचे. आता ते काजू बदाम सगळं काही टाकतात, पण आम्ही अशा पद्धतीचे करणार आहोत. गावाकडं तर तुम्हाला मी सांगू का, नुसतं रवा भाजतात आणि त्याच्यामध्ये साखर घालून करंज्या करतात. हे आपण खोबराचे, आमच्याकडे जास्त रव्याचे कोणीच खात नाहीत. खोबराचे म्हणलं ना सगळेजण खातात. शकता आता इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे मस्तपैकी. हे बघा असं चाळणीने, बारीक सोजीची जी चाळणी असते की नाही, सोजीची चाळणी, त्याच्यानं हे बघा मैदा असं छान चाळून घेतलेला आहे. आता आई याच्यामध्ये मीठ टाकून घेते. किती गोड वस्तू करू द्या, मीठ लागतंय पिठाला. आणि हे 1 किलो पीठ आहे मैद्याचं. तुम्ही बघा आता मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हीच ह्याचा अंदाज लावा. अंदाज कशाला, आता बरोबर बघाच की मी पूर्ण स्किप करणार ते दाखवणार आहे. 1 किलो मैदा, 1.25 किलो खोबर आणि अर्धा किलो साखर असं पीठ आहे. मी आता 1 किलो पीठ चुरणार आहे तेवढ्यासाठी. बघूया याच्यामध्ये किती करंज्या होतात ते तर आपण बघूया. झाले तेवढे झाले, उरलं तर सारण मी दाखवते. पाणी टाकाय, ह्याच्यामध्ये मी तेल टाकणार नाही, काही नाही. तेल टाकलं ना तुम्ही, करंजी खूप तेलकट होते आणि तुम्हाला मी सांगते करंजी चिटकत नाही, त्यामुळे तेल टाकायचं नाही. असंच मळून मळून घ्यायचं. आता मी दाखवते बघा. तरीही आमची करंजी एवढी खुसखुशीत होते, तुम्ही बघा काहीच लागणार. आमच्या घरामध्ये वडील तेन तसे आट्याक आलेले असल्यामुळे आम्ही जास्त तेल वापरत नाही. आणि काही करंज्या मी गव्हाच्या पिठाचे पुन्हा करेन, हे ते जास्त खात नाहीत म्हणून आम्ही चक मैद्याचे करत आहोत. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मैदा, आई म्हणत आहे मैदा इतका बस होत नाही करंज्याला, जरा लागते म्हणून आईने काय केलं आहे, मध्ये थोडं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तर बघू शकता इतकं सारं गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही मिसळून आता मी मळून घेणार आहे हे पीठ सगळं. आता तर बघू शकता मी अशा प्रकारे हे मैदा आणि गव्हाचं पीठ आपलं असं चुरून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे सॉरी, आणि आम्ही चुरून म्हणतो. तर हे बघा इतकं घट्ट आहे. तर ह्याला अशाच प्रकारे जास्त पातळ करायचं नाही. आता ह्याला आपण छानपैकी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवूया आणि मग भिजतंय, भिजल्याच्या नंतर आपण करायला घेऊया. तर बघा आता आम्ही बसलेलो आहोत आता मस्त आता करंज्या करण्यासाठी. तुम्हाला वाटलं असेल ना तेल टाकलेलं नाही, काही नाही, कसं होईल हे पीठ. तर हे बघा किती मऊ झालेलं आहे पीठ, एकदम मस्त. हे बघा अशी छान. आम्ही गावाकडले लोक अशी इतकुशी करंजी करत नाही, मोठ्या मोठ्या करंज्या असतात. त्यामुळे तुम्ही बघता आमची हे जी पारी आहे ना ही सुद्धा मोठीच राहतात. हे बघा इकडे बघा, अशी पारे आम्ही करून घेतलेली आहेत पहिलं.
आणि आता आईनं पाटा घेतलेला आहे आणि मी पोळीपाट घेतलेला आहे. आता दोघी मिळून मस्तपैकी पाऱ्या लाटून घेतो. आणि इकडे बघा आमचा विजय बसलेला आहे मस्तपैकी. आज सुट्टी आहे भाऊबीजची त्याला. आता दिवाळी आलेली आहे त्यामुळे दिवाळीची थोडीशी सुट्टी होती त्याला, म्हणून लावलं त्याला मी कामावर. हे बघा अशा प्रकारे छान ओढणी धुवून वाळवून घेतलेली, ओढणी आतरून घेतलेली आहे. इकडे त्याला पात्र देऊन बसवलेलं आहे. आणि इकडे आई बघा छानपैकी लाटत आहे. आई बघा आई पण लाटलेली आहे, मी पण लाटत आहे. इकडं आईने एक पारी करून पण दिली आणि विजयने हे बघा पहिल्या पारीमध्ये करंजी भरून घेतला. पण हे बघा पहिल्यांदा हे बघा अशा प्रकारे छान. ते बघा पहिली करंजी झाली सुद्धा. एकच आहे तुम्हाला मी सांगते, फक्त थोडंसं पाणी लावायचं. पाणी लावलं नाही एकही करंजी फुटत नाही तुमची आणि एकदम मस्त होत्यात करंज्या. हे बघा आता पहिली दुसरी असंच आता तो करंज्या करून घेतोय. मी झाल्यानंतर थोडे झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी करंजी असं भरून घेतलं ना खूप छान वाटते. हे बघा किती छान झालेली आहे बघा करंजी. आणि तुम्हाला मी टाईम दाखवते. करेक्ट 4 वाजलेले आहेत, संध्याकाळची 4 वाजलेले आहेत. बघूया आता मला एवढे करंज्या करायला किती वेळ लागला मी सांगते. आणि ते वेळामध्ये किती करंज्या झाली ते पण तुम्ही बघू शकता. आई तुम्हाला छानपैकी मुरड घालून करंजी करून दाखवणार आहे. हे बघा अशा प्रकारची छोटीशी एक मस्त लाटी घ्यायची आणि त्याच्यावरती मध्ये भरायचं आणि हे बघा असं करून घ्यायचं पहिलं बोटानं. हे बघा अशा प्रकारे. आणि आता ह्याची मुरड घालायची. बघा आता आई कशा प्रकारे मुरड घालते ते. बारीक नाजूक मुरड घालायची. हे बघा अशी. बघा गावाकडं मुरडीच्या करंज्या म्हणलं ना शुभ मानल्या जातात आणि खूप त्याला मान खूप आहे मुरडीच्या करंजीला. हे बघा किती भारी दिसते. ही बघा मुरडीची करंजी अशी असते. हे बघा साचारात नाही गावाकडं. आता कुणाजवळ नाही गेले ना सरळ अशा मुरडीच्या करंज्या करतात. कशी वाटली ही करंजी मला नक्की सांगा. बघू शकता आई असं मोठं लोखंडाची कढई म्हणल्यासारखंच आहे आईजवळ टोपलं. तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. एका वेळेस आई 16 करंज्या तळते आहे ह्याच्यामध्ये. तर एक बघा एकदम मस्त असं तेल तापलेलं आहे. जास्तही कडक तेल तापू नका आणि जास्त मंदही ठेवू नका. तेल छानपैकी ठेवा. हे बघा बघा कितीलाही करंज्या टाकली आहे. 16 करंज्या एक वेळेस तळती आहे. आणि ही बघा पहिला घाणा तर आईनं तळून पण घेतलेला आहे. हे बघा एकदम मस्त झालेल्या आहेत करंज्या. हे बघा झाल्यात का नाही मग मस्त करंज्या. हे बघा पहिला घाणा असा तळलेला आहे. इथं आता दुसरा घाणा टाकलेला आहे. आणखी सुपामध्ये आहेत. हे बघा अशा प्रकारे कसे तळत आहेत ते बी सांगा मला. छान वाटत आहेत का. आणि जर माझा करंज्याचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक. तर तुम्हालाही अशी शिदोरीची करंजी करायची आहे फटाफट होणारी. आणि एकदम बघा तुम्ही खाताळा तुम्हाला मी फोडून दाखवते. खुसखुशीत होते एकदम. कितीही दिवस टिकते, ह्याला काहीच होत नाही. जराशी अशी पांढऱ्या वाणावर तळू नका तुम्ही, छान लालसर वाणावर तळा. हे बघा आईनं किती छान तळलेले आहेत. खायला पण छान लागतात. गोल्डन कलर येऊ द्यायचं, तसं ते तळायचं नाही. तसं ते अर्धे पांढरे करंज्या. हे बघा किती मस्त तळलेलं आहे बघा आईने. एकदम मस्त वाटत आहे बघून. टुमटुम करंजी खूपच भारी झालेली आहे करंजी. तर आता आपण पुढल्या सर्व करंज्या तळून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते. गोष्ट सांगावं म्हणले, दाखवावं म्हणले. तर आईनं बघा करंज्या इतक्या तळल्यात, इतके कोरडे की नाही जसं काय पाण्यात तळल्यात म्हणल्यासारखं. आणि हे बघा आणि तेल तर बघा जसंच्या तसं तेल बिलकुल संपत नाही. एक जणांच्या हातानं खूप तेल संपून जाते, तर तसं नाही. कधी कधी कुणाकुणाच्या हातानं तेल बी जास्त उडणं म्हणतात गावाकडं. तर तशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. आणि करंज्या बघा एकदम कोरडे फक पाण्यासारखी करंज्या एकदम काढली आईने, पाण्यात काढल्यासारखं. तर अशी करंजी एकदम काही जणांच्या हातानं खूप तेल वडते म्हणून ते दाखवावं म्हणले तुम्हाला. उगं मी दाखवले. गावाकडे ह्याला पण खूप महत्त्व असते. तुमच्याकडे म्हणतात का असं तेही सांगा मला. मग तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला का. बघा आईने इतक्या मस्त करंज्या केलेल्या आहेत. पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि इतके मस्त करंज्या झालेल्या आहेत ना, खूप छान. हे बघा लक्ष्मीला आम्ही केल्या पहिल्यांदा ठेवून घेतलेल्या आहेत. का तर लक्ष्मीला देवाऱ्यावर ठेवू कोणा बरं वाटत नाही. ही बघा आमची लक्ष्मी माता आहे, स्वामी समर्थ आहेत, सगळे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा ठेवलेला आहे निवद म्हणून. आणि आता पुन्हा कोणी खाल्ले तरी काही टेन्शन नसते. थोडेसे आई काढून ठेवते दिवाळीसाठी. आणि हे बघा अशी करंज्या झालेल्या आहेत. तुम्हालाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.